गाईज, तुम्ही 10th इंग्लिश मीडियममध्ये शिकत असाल तर तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचं एक सिक्रेट सांगणार आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये. गेल्या 2-3 वर्षांचा बोर्डचा पॅटर्न बघता, जे रायटिंग स्किलचा पार्ट आहे ना, जो सेमीच्या आणि मराठी मीडियमच्या मुलांना येतो, जसं की पत्रलेखन, सारांश लेखन आणि जो असतो, तर आज त्यांचा जो पेपर झाला आहे मराठीचा, त्याच्यामधले रायटिंग स्किलचा पार्ट तुम्ही आवर्जून बघा. आत्तापर्यंतचं असं झालेलं आहे, म्हणजे मी आता दरवर्षी टाकते ना पेपर, त्यामुळे मला हे ऑब्झर्वेशन आहे माझं, की ते रायटिंग स्किलचा जो पार्ट तो तुम्हाला थोडाफार चेंज होऊन येतो, तोच येतो थोडा चेंज होऊन. जसं की समजा सारांश लेखन असेल, इकडे तोच मुद्दा तुम्हाला काहीतरी कथालेखन मध्ये येऊ शकतो, किंवा रिपोर्ट असतो, रिपोर्ट रायटिंगवाला, तो तुम्हाला पत्रलेखनामध्ये काहीतरी मुद्दा येईल. लक्षात आलं का तुम्हाला मला काय सांगायचंय ते? सो आज सेमीचा आणि मराठी मीडियमचा जो पेपर झालाय मराठीचा, तो घ्या. त्यातलं स्पेसिफिकली, कारण बाकी तुमचा पार्ट तर वेगळा असतो, परंतु रायटिंग स्किलवाला पार्ट थोडाफार तुमचा सिमिलर असतो, आणि तो व्यवस्थित बघून घ्या. ह्यातला एखादा तरी प्रश्न तुम्हाला रायटिंग स्किलचा येणार म्हणजे येणार, 100% येणार, मी तुम्हाला अगदी गॅरंटी देते त्याची. सो ती व्यवस्थित प्रिपरेशन करा. बाकी तुमचा अभ्यास झालेलाच असेल, काही प्रॉब्लेम नाही. कंपॅरेटिव्हली त्यांच्या तुलनेत तुमचा सोपा असतो अगदीच पेपर, परंतु रायटिंग स्किलसाठी मात्र ही टेक्निक यूज करा. आणि पेपर झाल्यानंतर आपण बघूयात ह्यातला कुठला तुम्हाला सेम प्रश्न रिपीट होत होते. ठीक आहे? सो चलो, ऑल द बेस्ट. थँक्यू.